आज या ठिकाणी आपण काळवाडी गावामध्ये आहोत. रात्रीचे 1:30 वाजलेले आहेत आणि हे कार्यकर्ते गेले 3 तास मला फोन करतायत, सर तुम्ही कुठं आहात. त्यांना रात्री 1:30 वाजता मी या ठिकाणी भेटायला आलेलो आहे. त्यांचं म्हणणं एकच आहे, म्हणजे आपले स्वप्नील भाऊ असतील जे काळवाडी गावचे उपसरपंच पदावर त्यांनी काम केलेलं आहे. आमचे गणेश भाऊ या ठिकाणी कालिका माता ट्रस्टचे उपाध्यक्ष आहेत. आणि की जीवाभावाची माणसं आमचे मित्र मयूर भाऊ पवार यांच्यावर जीवापाड प्रेम करत राहतील, मैत्री कायम राहील. तर त्यांनी सांगितलं आमच्या मयूर भाऊला संधी मिळाली नाही सर, आम्ही तन मन धनानं तुम्हाला त्या ठिकाणी निवडून आणणार. आणि हा शब्द त्यांनी मला या निमित्तानं दिला आणि आम्हाला सांगितलं की आम्ही आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम मोठ्या जोमाने ताकदीनं करणार. आणि म्हणून त्यांना भेटण्यासाठी खरं तर रात्री या ठिकाणी आलेलो आहे. आणि त्यांनी सांगितलं की भाऊ तुम्हाला निवडून आणल्याशिवाय राहणार नाही, त्या ठिकाणी निवडून आणल्याशिवाय शांत बसणार नाही. त्यामुळं त्यांचं मी या निमित्तानं प्रथमतः दोघांचं अभिनंदन करतो की तुम्हाला एक पर्याय म्हणून या ठिकाणी मी त्या ठिकाणी तुम्हाला दिसलो किंवा मी माझ्यामध्ये काही गोष्टी पाहिल्या असतील की मी एक चांगल्या प्रकारे काम करू शकेल असं उमेदवार तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं आहे, तुम्हाला ते जाणीव झालेली आहे. त्या 2 मित्रांचं मी माझ्या पक्षामध्ये मनापासून सरसे स्वागत करतो. उद्या सकाळी आत्मदत्त बेनके यांच्या घरी जाऊन त्या ठिकाणी त्यांना भेटून बरोबर 100% त्या ठिकाणी आम्ही पुढची दिशा ठरवणार आहोत. आणि असे अनेक कार्यकर्ते उद्याच्या 2 दिवसामध्ये आपल्याला या ठिकाणी सोबत येताना दिसतील. तर अनेकांना मी आश्वस्त केलेलं आहे की आपण एक दिलाने एक जातीनं पुढे जाऊ. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, अतुलदादा बेनके असतील, अजितदादा पवार साहेब असतील, यांना ताकद देण्यासाठी यांचे हात बळकट करण्यासाठी आपण काम करू. कारण हा पक्ष शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्यांसाठी आणि कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष आहे. बरोबर. आणि म्हणून या निमित्तानं आपण काम करणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो, अतुलदादा बेनके साहेबांचा विजय असो. विजयदा हटला नाही. मयूर भाऊ माझे वर्गमित्र आहे, ऐका. तो पण माणूस रग गेले, माझा वर्गमित्र आहे, हे पण तुम्हाला सांगतो. तो पण रग गेले. 7-8 दिवस 10 दिवस लढला, झगडला, त्याच्यावर वेळ आली. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्यावर होतो आणि राहणार. मयूरभाऊसाठी आयुष्यावर मी लढत राहणार. मयूरभाऊ पवार माझे वर्गमित्र आहे, आयुष्यावर लढत राहणार. पण एक काय होतंय, पक्ष येतात जातात आणि अनेक संकट येतात जातात. पण एक काय होते, वेळ निवडायची असते, पक्ष निवडायचा असतो. तुम्हाला का निवडलं? आवडले तुम्ही मला. तुम्हाला निवडायचं कारण एकच, तुम्ही आम्हाला आवडले म्हणून तुम्हाला निवडलं. निवडून आणलं पाहिजे ना 100%. ऐका ना, मी त्या दिवशी किती अशी नाराज संख्या आपली, किती लोकांना वाटतं? भरपूर लोक नाराज आहे याच्यात, भरपूर लोक नाराज आहे. मयूर भाऊ प्रेम करणारी भरपूर, मयूर भाऊ परवा भरपूर प्रेम करणारे लोक आहे, भरपूर लय लोक आहे. मयूर पवार होय ना, लय लोक प्रेम करणारी आहे. मग ती ताकद आता इथं उभी करणार आहे ना तुम्ही. कोण? 100% मी नाही सांगू शकत ही ताकद मी यांच्यासाठी उभी करेन किंवा नाही करू शकत. पण एक विजू भाऊ प्रेम करणारी भरपूर लोक आहेत आणि राहतील. पण एक मयूर पवारचं हे नाव, मयूर पवारनं आज विनिंग वोटर होता, एक त्याला थांबवलं 100%.